हाय एव्हरीवन. तर बघा इकडे सकाळी सकाळी मम्मी आणि पोरीचं चालू आहे. झोपेतून उठवले आणि बळबळ बघा कसं चाललंय. तर कसं क्यूटी आहे माझं बाळ. मग तिच्यासोबत असं थोडा वेळ टाइमपास वगैरे केला आणि असं टाइमपास करण्याच्या नादामध्ये मला झाला उशीर नाश्ता बनवायला. मग म्हटलं आता चपाती भाजी कुठं बनवू, आहोत ना पटकन जायचे कामाला. मग अशीच पोहे बनवले फास्ट फास्ट आणि दिले बाप लेकीला खायला. ते बघा कसं मस्त असं प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये. दत्त महाराजांची गाणी वगैरे लावले आणि सकाळचे मग अशी रुटीन चालू केली. मग काही मेथीची गड्डी वगैरे आहुनी आली होती, मस्त निवडून घेतली आणि कोथिंबीर अशी मस्त निवडून डब्यात ठेवून द्यायचं. म्हणजे 15 दिवस 8-10 दिवस तरी राहतेच. मग लगेच दुसरं काम आलं तर बघा मी माझ्या पोरांच्या असं सगळ्या गोष्टीमध्ये केअर करते. फक्त रील्स बनवत बसत नाही, मी सगळ्या गोष्टी करूनच रील्स बनवते. बघा तिची केस माझ्या पोरीची किती छान आहेत. असं दर हप्त्याला असं 2-3 दिवसाला मी असं तेल लावून देते. मग तिला असं मस्त तेल वगैरे चोपून जरा मस्त तिला रिलॅक्स वाटलं. सकाळी सकाळी 6ला जाते कॉलेजला, 9लाच आली होती लवकर जाऊन. 3च लेक्चर होते. मग लगेच पुरीच्या टिफिनची तयारी चालू केली. तिला मस्त असं मेथीची चपाती भाजी आणि चपातीचा पेत बनवला, टिफिन बनवला आणि लगेच तिचे केस वगैरे बांधून घेतले. सकाळची खूपच घाई असते, तुम्हाला काय सांगू, खूपच घाई. मग तिच्यासाठी मस्त अशी चपाती भाजी टिफिनला कंपल्सरी शाळेमध्ये लगेच कंप्लेंट टाकतात मोबाईलला नाही का, की चपाती पोळी भाजीच पाठवायची पोरांसोबत. मग लगेच आमच्या इथं फ्रूटवाला असं रेड रेड ॲपल होते ना मस्त मस्त. मग जाऊन मस्त असे ॲपल आणि हे ऑरेंज घेऊन येलं. जास्त जेवढं प्रोटीनचं खाता येईल तेवढं पोरांना चारायचं. मग मस्त असे घेऊन आले ॲपल वगैरे आणि खूपच कंटाळा आला होता नाही का. मग मला हे भांडे लावायचं एवढा कंटाळा येत होता, एवढा कंटाळा येत होता. मग कसं बसं लावून घेतले आणि मांडी पण थोडीशी साफ करून घेतली आणि मस्त किचन वट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलं. सगळ्यांचं आवरून झालं नाही, घरातले कामं दिवस जातो यार, काय सांगायचं, बायकांचं खूपच अवघड आहे. आणि मला असं किचन वट्ट्यावर थोडं पण पाणी वगैरे असं बिलकुल नाही आवडत. मग परत एकदा असं हात मारून घेतला आणि स्वच्छ वगैरे सगळं काम आवरून घेतलं. आणि मग म्हटलं चला आता थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. मग अशी मस्त सिरियल बघत बसले. चला असाठी